महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. ज्या नेत्यानं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, ज्याच्यावर गद्दारीचा शिक्का मारत ठाकरेंनी रान उठवलं, ते त्याच उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन जर शरद पवारांनी आपल्या पक्षाची बैठक घेतली तर काय होईल? राजकारणात पॉवर गेम खेळणारे शरद पवार आणि सडेतोड बोलणारे संजय राऊत यांच्यात आता थेट ठिणगी पडली आहे. संजय राऊतांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरच बोट ठेवलं. नेमका हा वाद काय आहे? महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. मुंबईत संजय राऊतांनी घेतलेली पत्रकार परिषद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणारी आहे. कारण ठरलंय बुधवारचं एक दृश्य. निमित्त होतं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची बैठक. या बैठकीसाठी शरद पवार विधान भवनात गेले होते, पण तिथे गेल्यावर शरद पवारांनी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या पक्षाची बैठक घेतली. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही चालू मंत्रिमंडळाची बैठक बाजूला ठेवून धावत येत पवारांचं जंगी स्वागत केलं. राजकारणात ही सदिच्छा भेट वाटू शकते, पण ठाकरे गटाला मात्र हा धक्का सहन झालेला नाही. संजय राऊत यांनी यावर अत्यंत तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे देशाचे खूप मोठे नेते आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड लावली, गद्दारांची वाळवी लावली, त्यांच्या छताखाली जाऊन बैठक घेणं योग्य नाही. राऊतांनी थेट सवाल केलाय की अख्खं विधान भवन ओसं पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, ते कमी पडलं म्हणून गद्दारांच्या दालनात बैठका घेतल्या जातात. यामुळे शरद पवारांच्या पक्षाची विश्वासार्हता जनतेच्या नजरेत कमी होती. राऊत इथेच थांबले नाही, ते पुढे हेही म्हणाले, त्यांनी स्वतःला निष्ठावंत म्हणत पवारांच्या मोठ्या मनावरही टोला लगावला. ते म्हणाले, आम्ही इतकेही सहिष्णू नाही, आमचं मन एवढं मोठं नाही की ही कृती शिवसेनेच्या मनाला लागली आहे, आम्हाला दुखवणारी आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंची तुलना थेट महाराष्ट्राच्या दिवंगत मुख्यमंत्र्यांशी करत शिंदेंना घेरले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे काय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक किंवा विलासराव देशमुख आहेत का की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही प्रतिष्ठा वाढवताय? तुम्ही जर गद्दारांना अशी प्रतिष्ठा देणार असाल तर मग आपल्या पक्षात झालेला गद्दार बोलण्याचा आणि कोर्टात लढण्याचा नैतिक अधिकार आपल्याला उरतो का? या वादाच्यातून संजय राऊतांनी मिंदे सरकारला सीमा प्रश्नावरही धारेवर धरले. ज्या बैठकीसाठी पवार गेले होते त्या बैठकीचा अजेंडा बाहेर का आला नाही, असा सवाल राऊतांनी केला. शिवसेना या सीमा चळवळीतील मुख्य पक्षकार आहे, मग सुप्रीम कोर्टात खटला सुरू असताना आपले वकील का हजर राहत नाहीत? मराठी माणसांचे हाल मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पवारांच्या विचारधारेवर शंका नाही, ते एनडीए मध्ये जाणार नाहीत याची खात्री आहे, असं सांगत राऊतांनी पवारांना राजकीय सवलत दिली खरी, पण त्यांच्या या कृतीनं शिवसैनिकांमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता पसरली, हे त्यांनी स्पष्ट केले. आता प्रश्न उरतोय, आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडीतील हा अंतर्गत कलह मावियाला परवडणार आहे का? शरद पवारांची ही राजकीय लवचिकता आहे की ठाकरेंबरोबर झालेला गेम? तुम्हाला काय वाटतं? संजय राऊतांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकारणातील अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.